माईकचा जरा शार्प प्राइस कमी करा प्लीज एक मिनिट ऑरेंज कलरचा हाल हाल कमीत कमी वाघोटर गाव म्हणजे भजनाची पंढरी आहे आणि एखाद्या बुवा ह्या गावात स्वीकारला की त्याला देवगड तालुक्यात मरण नाही ह्या बुवा वास्तव पण माझा वैयक्तिक अनुभव आहे तो बुवा तरी जागा ऐकलं तुझ्या कुलकेश्वराचा आवाज गेलो तू माझ्या पेटीत फोन करायला लागले पिवळं उतरवून घेतला पांढरा आता पिवळं करशील चंद्रभा चंद्रभा
मगरे गरे मबनी मरे मबनी बनी ना धन्यवाद या ठिकाणी बक्षीस शुभम सन्मान्य शुभम विरकर यांच्याकडून आशीर्वाद रुपये 101 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 तसेच सन्मान्य विकासजी परब वाघोटणगाव यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 101 रुपयाचं बक्षीस आलंय धन्यवाद देतो तसेच पप्पल अमलस्कर यांच्याकडून आशीर्वाद रुपये 101 रुपयाचं बक्षीस आलंय धन्यवाद देतोय तसेच सन्मान्य सुधीर विरकर यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 101 रुपयाचं बक्षीस आलंय स्वीकारतोय धन्यवाद देतोय तसेच सन्मान्य संतोषजी अमलोस्कर यांच्याकडून आशीर्वाद रुपये 101 रुपयाचं बक्षीस आलंय धन्यवाद देतोय या ठिकाणी पुनश्च एकदा या नवलादेवी महिला मंडळ आणि नवशा मारुती ढोली पथक मंडळ यांना लाख लाख धन्यवाद देतोय की माझ्यासारख्या छोट्या कलावंताला या ठिकाणी भजन करण्याची सुवर्ण संधी तुम्ही दिलात एकदा जोरदार टाळ्या ह्या मंडळासाठी झाल्या पाहिजेत धन्यवाद देतोय बुवा कारण प्रथम नामस्मरण ज्या कामासाठी या ठिकाणी आम्हा दोन्ही बुवांना बोलवलंय ते परमेश्वराचं नामस्मरण भजन अक्षर मंडळी 3 आहेत म्हणजे भक्ती रसातून जे म्हणजे जड माणसांसमोर नतमस्तक होऊन केलेली भक्ती त्याचं नाव बुवा भजन आहे कारण स्वर टाळ आणि मृदुंग यांचा एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म त्याचं नाव बुवा भजन आणि ते भजन कसं करावं त्यासाठी या ठिकाणी आम्हा दोन्ही बुवांना बोलवलंय धन्यवाद देतोय या ठिकाणी सुंदर भाषणाची सुरुवात सन्माननीय सुशांत सोहिल बुवा यांनी केले बुवांना धन्यवाद देतोय काय बुवांनी जसं सांगितलं की तरुण पिढीमध्ये एक टॉपला अखिलेश फाळके त्याप्रमाणे म्हणजे एक प्रामाणिकपणे सांगतो आजच्या घडीला एक उत्कृष्ट भजन मांडणी सुंदर भजन मांडणी बुवा कोणाकडून शिकावी तर आमच्या सुशांत सोहिल बुवांकडून जोरदार टाळ्या बुवांसाठी वाजवा कारण त्याचं चांगलं आहे आणि हे बुवांच्या पश्चात सुद्धा मी म्हणतो आणि हे बुवांना माहित आहे फक्त त्याला कोण कोण काय काय भरावतात मग पिसाळतात आणि तो माझ्याशी दुश्मनी करून बघता रांगोळी हॉली पाठवी तू ओकून केशवरा बाकी तुम्हाला माणूस लय भारी वाटत आणि काय बुवा बसल्या बसल्या काही त्याला सांगितलं ओ उशिवाना मी मध्ये अजून घालते हो उशिवाना वरतून आलीच नाही गाडी उशी ऐकलं
माझी जर कोळ काढशी तू हयातूनच घालून लावतोय टेन्शन घेऊ नको उद्या बोवा ते वगैरे जाऊचा की तुका मास सुंदर बोवा सुंदर भाषणाची बोवा सुरुवात तुम्ही केला काय बोवा आजच्या घडीला या ठिकाणी मगाशी अँकरिंग करताना निवेदन करताना सकोत्री ते बोलले की भजनाचा सामना या ठिकाणी होऊन जाऊ दे आणि बुवा आज जे काय आपल्या 2020 क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे काय आज एक प्रकरण बुवा घोळता आपण बुवा अशी वारी आज करायची की बुवा सिनियर भजनी बुवा आपण म्हटले पाहिजे की आदर्श घ्यावा तो सुशांत जोरीने केले पाहिजे लक्षात ठेवा गेले दिवस ते बोलणारो बुवा मोठो गेले दिवस बुवा लोक शिकणारे सुशिक्षित लोक झाले बुवा ते दिवस गेले एखादो बुवा बोलणारो जोक्स मार मंडळी माझं एक प्रामाणिक मत आहे एक वेळ एखादा अश्लील जोक सादर करून जे 500 रुपये बक्षीस मिळेल ह्या बक्षिसापेक्षा इथून जाणाऱ्या माता भगिनींपैकी एकी जरी औषध म्हटलं ना की त्या फाळक्या बुवान भजन बरा केला हे बुवा भजनाची पोच पावते गरज नाही बुवा आज बुवा खऱ्या अर्थाने या ठिकाणी नवीन नवीन शिकणारे भजनी बुवा आहेत त्यांना सुद्धा समजून दे बुवा भजन कसं असतं एका रागातून 4-4 5-5 राग बुवा आणि मला अपेक्षा आहे तुमच्याकडून की कमीत कमी रूपाच्या अभंगात 5 ते 6 राग बुवा तुम्ही मिसळा आणि तुझ्याकडे ती क्वालिटी आहे उगा जुनी काढूक बक्षी मी इटमो निलं हे लक्षात ठेव कंटाळत तुका या बक्षीसला पाळेकर वाढीत ना तो पाळेकर तो करतो हाय पाहता ना माझा जोडीदार हरवला माहिती नाही माका देणार आयुष्यात त्याच्याबरोबर कधी पटला नाही बारी असली की माका म्हणजे सलाईनच लावून जावं लागतं असून दे या ठिकाणी नोटेशन बुवा सादर करतोय या ठिकाणी बक्षीस आलंय नवशा मारुती ढोलपटा वाघोटन सुंदर आवाज बुवा ही भजनाची पोत बोलते यापुढे हे आशीर्वाद रूपी 101 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाचे वतीने स्वीकारतोय धन्यवाद कारण काय म्हणजे आज हा नवशा मारुती ढोलपथक बुवा ह्या मुटाड गावातलं म्हणा किंवा ह्या वाघोटन गावातलं ही ठराविक जी ढोलपथक आहेत ना म्हणजे खरोखर एक प्रामाणिकपणे ह्या मंडळाला विनंती करेन मी किंवा ग्रामस्थ मंडळांना आपल्या गाव पातळीवर ज्या वेळी कार्यक्रम होतात त्यावेळी आपल्या गावातील क्रिकेट संघ जी पोरं खेळतात ना क्रिकेट संघ आणि हे ढोल पथक जे घेऊन फिरतात आपल्या देवीच्या आपल्या गावाच्या नावासाठी जे फिरतात ना त्यांचा एकदा जोरदार टाळ्यांनी सत्कार करायचा एक शाल घेऊन त्यांचा सत्कार करा ना तोंड भरून त्यांचं कौतुक करा आयुष्यभर ती पोरं आपल्याला विसरणार नाही लक्षात ठेवा आणि माझ्या तनु वर्गाला विनंती करतो भावानू जे मोठमोठे प्रोग्राम असतात हे जुन्या जाणकार लोकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सक्सेसफुल करा आजपर्यंत ह्या लोकांनी हे डबल बारीचे प्रोग्राम हळदी कुंकू नाटक वगैरे हे असले प्रोग्राम केला नाही आता ह्याच्या पुढे तुम्ही हो वारसा हातात घ्यावा फक्त जुन्या जाणकार लोकांचा सल्लो घ्यावा नाहीतर एखाद्या जर सप्तो काहीतरी असतो आणि एखाद्या म्हाताऱ्याने सांगितलं ए टाळ व्यवस्थित वाजव तो पोर काय सांगतो ए म्हाताऱ्या कोण बोलतो ह्यो टाळ तुझो सप्तो ह्याच्या पुढे ह्या मंदिराच्या बाजूक दिसलंय तर मी माझ्या बापसाचो नाही अरे त्या म्हाताऱ्या काय माहिती तू कोणाचो सत्य परिस्थिती सांगतोय म्हणजे आणि फक्त भजन सुरुवात करण्यापूर्वी एक भजनाचा गाभा प्रबोधन म्हणून एक माझ्या तरुण वर्गाला एकच सांगणं करेल कुठलाही छंद जोपासा भजन नामस्मरण कीर्तन कुठलाही छंद जोपासा ऐकवे क्रिकेट व्हॉलीबॉल कबड्डी खो खो कुठलाही छंद जोपासा परंतु राजकारणी माणसांपासून लांब राहा हात जोडून विनंती करतोय म्हणजे हात जोडून माझा तरुण वर्ग या ठिकाणी खूप आलाय कारण काय आहे हे राजकारणी लोक मी कुठल्या पक्षाचा विरोधक नाही किंवा कुठल्या पक्षाचा समर्थक नाही आमचे बाबा अमरोजकर आहेत त्यांना माहित आहे सगळ्या गोष्टी पण काय म्हणजे लक्षात घ्या हे काही राजकारणी जे वरच्या थराचे आहेत हे काय करतात सीझन नुसार तुमका वापरून घेतले पप्पू आमचं म्हणजे वाघोटन गावतो हुकमी असतो की पप्प्याची कॉलर ताट साहेबांचा विजय असो चेट्टी फाटली तरी झाला साहेबांचा विजय असो सत्य परिस्थिती आहे फटा की खरा फक्त मला सांगा आणि माझ्या तरुण वर्गाला सांगतो हे वरचे लोक तुमका काहीतरी थोडे पैसे काहीतरी देतले आणि तुमका भडकवतले काहीतरी दंगल बिंगल करून जाशाल काहीतरी गाडी बिडी कोणची तरी पेटवशा कोणची तरी रिक्षा कोणाची तरी गाडी व्हिडिओ काहीतरी जाऊन पेटवशा आणि आज माझ्या महाराष्ट्रातलं पोलीस खातं सतर्क आणि सुदृढ झाले लक्षात ठेवा 99% जनता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आहे बुवा मी आता गाडी लावताना सुद्धा विचार करू इले म्हणजे पंचायतीत सीसीटीव्ही आहे जाऊन लावूया 99% जनता सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आहे यदा कदाचित एखादो पोरगो काहीतरी गाडी बिडी कोणची तरी पेटवताना जर भेटलो ना भावांनो अशी खुटी घुसत
कुठं उपाटलो तरी कुठे बाहेर उची नाही, लक्षात ठेवा. सत्य परिस्थिती आहे. जर GR तुम्ही कोण वाचत असाल तर तुम्हाला माहित असेल, आता नवीन सरकारचा GR आलाय. एखादा मुलगा जर 18 वर्षाच्या किंवा 16 वर्षाच्या वरती असेल ना, आणि तो जर गुन्हेगारीमध्ये किंवा राजकारणाच्या पिरियड मध्ये जर इलेक्शनच्या पिरियड मध्ये भेटला तर 3 वर्ष त्याला जामीन नाही. सत्य परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. आणि सरकारी नोकरी आयुष्यभर नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे छंद जोपासाय ना, अरे माझ्या हरिभजनामध्ये शिका, पकवाज वाजवा, ढगा तबला वाजवा, टाळ वाजवा, हार्मोनियम शिका, ही हरिनामाचा वाचा आहे, लक्षात ठेवा. अरे नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माझ्या भजनात बसून टाळ वाजवा, लोक मरेपर्यंत तुम्हाला माऊली म्हणतील. माझ्या हरिभजनाची ताकद आहे. या ठिकाणी नोटेशन व सादर करतो. हॅलो हॅलो मगरे ग सारे मपनी धबा मरे मपनी तळ हाताच्या. वा रुपावच्या अभंगात बोलण्याऐवजी खूप मुद्दे दिले. फक्त बुवा माका अपेक्षा एकच आहे की जे तुम्ही तुला सांगितलं, समाज प्रबोधन आणि सुंदर भजन काय असतात. आणि एक बुवानी गोष्ट म्हटलं काय, शेर अशी म्हणता मी 1.25 शेर होऊन जाऊन दे. काय काय तर 1.25 शेर मी 1.5 शेर कोणतो ऐकलं. तू 1.25 शेर असते तर मी कुडू आहे, कुडू. तू माहित आहे कुडू पाहिजे. मग अरे बापा सन्माननीय राजारामजी जोशी साहेब याचकडून हे आशीर्वाद रूपी 201 रुपयाचं बक्षीस आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मंडळाचं बुवा किंवा या गावाचं कौतुक करावं असं वाटतं. तर बुवा गेल्या वर्षी या गुरववाडी गुरववरतूनच्या इथे बुवा ज्या काल जे नाटक झालं त्या ठिकाणी गेल्या वर्षी बुवा मी आणि संदीप पुजारी बुवाची हळदी कुंकवानिमित्त डबल वारी होती. बुवा आता गणेश चतुर्थीला मी आणि गणेश जांभळे बुवा इथंच बाजूला डबल वारी झाली. आज सुद्धा बुवा या ठिकाणी डबल वारी तुमच्यासोबत. आणि येत्या 19 फेब्रुवारीला कडेवागोडन या ठिकाणी महेश मालक बुवा आणि मी डबल वारी बुवा ही बघण्याची भूमिका होती. एखाद्या बुवाला पुन्हा पुन्हा बोलवणं हे बुवा साधारणचं काम नाही. त्यासाठी आपण तेवढ्या ताकदीचं भजन आणि बुवा तुका हय एकाच गोष्टीसाठी ठेवलेलो ह्यो फाळक्या बुवाची नाट कसं मारतात ते बुवाचे. तुका हा शिक्को घुसवतो असत तर होता तो पाय रुजतो असत. आज माझा काटा करून टाक. हा तू धमवू नको. मग रे गजा रे बाबानी दाबा मरे बाबानी तळ हाताच्या. वा सुंदर साऊंड सर्व्हिस, एकदम जोरदार टाळा त्यांच्याकडे झाल्या पाहिजे. गेल्या वर्षी शिवजयंती पडेलला मला तुमचं साऊंड सर्व्हिस एकदा लाभलं होतं आणि त्यापासून आज खरोखर मन भरून आलं. तळ हाताच्या रेषानी सहज सुखाचा भोगी तुनी. तळ हाताच्या रेषानी सहज सुखाचा भोगी तुनी. स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गावारा. भरभंगातून स्वप्न उद्या
धन्यवाद.